पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा परमेश्वराचं प्रेम आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. बंधू पवित्र साजरी करण्यासाठी आपण पात्र ठरावे. आपल्या सर्व पापांची आपण कबुली देऊया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ वर्तमान बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने शब्दाने कृत्याने व ऐकले मी फार पापे केली आहे. माझा फार मोठा अपराध. नित्यकुमार सर्व देवदूत व सर्व संत यांना वर्तमान बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना सर्व समर्थ प्रभू परमेश्वरांना दया करो. आमच्या सर्व अपराधांची क्षमा करो. आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे निवो. हे शांती स्वरूप परमेश्वरा तुझा दिव्य शब्द प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला आनंदित करतो. त्याने तुझ्याशी आपला समेट करून आणला. श्रद्धेने आणि भक्तिभावनेने पूर्णतराच्या सणाकडे वाटचाल करण्यास आम्हा सर्व ख्रिस्ती लोकांना तू सहाय्य ही प्रार्थना मी प्रभू येशूच्या नावाने करतो. शमूएलच्या पहिल्या पुस्तकातून घेतलेले वाचन. परमेश्वराने शमूएलला म्हटले, शिंगात तेल भरून चल. मी तुला इशाय बेथलेहमकर याच्याकडे पाठवतो, कारण मी त्याच्या एका पुत्राला माझ्याकरिता राजा निवडले आहे. ते आले तेव्हा त्याने अलियाहला न्याहाळून पाहून म्हटले, परमेश्वरासमोर आलेला हाच परमेश्वराचा अभिषिक्त होईल. पण परमेश्वराने शमूएलला म्हटले, तू त्याच्या स्वरूपावर अथवा त्याच्या शरीराच्या उंचीकडे पाहू नकोस, कारण मी त्याला नापसंत केले आहे. परमेश्वराचे मानवासारखे पाहणे नसते. मानव बाह्य स्वरूप पाहतो, पण परमेश्वर हृदय पाहतो. या प्रकारे इशायाने आपले 7 पुत्र शमूएलपुढे सादर केले. शमूएलने इशायाला म्हटले, यातला कोणीही परमेश्वराने पसंत केला नाही. शमूएलने इशायाला विचारले, तुझे सर्व पुत्र हजर आहेत काय? तो म्हणाला, एक सर्वात धाकटा राहिला आहे, तो मेंढरे राखत आहे. तेव्हा शमूएल इशायाला म्हणाला, त्याला बोलावून आण. तो येईपर्यंत आम्ही भोजनाला बसणार नाही. त्याने त्याला बोलावणे पाठवून आणले. त्याचा वर्ण तांबूस, डोळे सुंदर व स्वरूप मनोहर होते. तेव्हा परमेश्वराने त्याला म्हटले, उठ, त्याला अभिषेक कर, हाच तो आहे. मग शमूएलने तेलाची शिंगा हाती घेऊन त्याच्या भावासमोर त्याला अभिषेक केला. आणि त्या दिवसापासून पुढे परमेश्वराचा आत्मा दावीदच्या ठायी जोराने संचार करू लागला. हा आहे प्रभूचा शब्द. Amen.
पौलाचे फिजिकलाच पटकन ह्यातून भेटलेले वाचन मेलेल्यातील तूप म्हणजे दिसाचा प्रकाश तुझ्यावर पडेल. बंधुजन, पूर्वी तुम्ही अंधकारात असे होता, पण आता तुम्ही प्रभूमध्ये प्रकाश असे आहात. प्रकाशाच्या प्रजेसारखे झाला, कारण प्रकाशाचे फळ सर्व प्रकारचे चांगुलपण, नीतिमत्व व सत्यता ह्यातून दिसून येते. प्रभूला काय संतोषकारक आहे हे पारखून घेत जा. अंधाराच्या निष्फळ तत्वाचे भागीदार होऊ नका, तर उलट त्याचा निषेध करा. कारण त्या लोकांच्या हातून जी कर्मे गुप्तपणे होतात त्यांचा विचार करणे देखील लज्जास्पद आहे. सर्व निषेधलेल्या गोष्टी उजेडाकडून उघड होतात, कारण जे काही उघड होते ते प्रकाश आहे. म्हणून असे म्हटले आहे, हे निर्दिष्टा जागा हो व मेलेल्यांतून हो, म्हणजे ख्रिस्त तुझ्यावर प्रकाश पाडेल. हा प्रभूचा शब्द आहे. योहानने शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशू तिकडून जात असताना एक जन्मार्थ माणूस त्याच्या दृष्टीस पडला. तेव्हा त्याच्या शिष्याने त्याला विचारले, गुरुजी, कोणाच्या पापामुळे हा आंधळा जन्माला आला, ह्याच्या की याच्या आईबापाचा? येशूने उत्तर दिले, ह्याने किंवा याच्या आईबापाने पाप केले असे नाही, तर याच्या काही देवाचे कार्य प्रकट व्हावे म्हणून असा जन्माला आला. ज्याने मला पाठवले त्याची कामं दिवस आहे तोपर्यंत आपल्याला केली पाहिजे. रात्र येणार आहे, तिच्यात कोणालाही काम करता येणार नाही. मी जगात आहे तोपर्यंत मी जगाचा प्रकाश आहे, असे म्हणून येशू भूमीवर थुंकला. थुंकीने त्याने चिखल केला, तो चिखल त्याच्या डोळ्याला लावला आणि त्याला म्हटले, दास शिरो म्हणजे पाठवलेल्या नावाच्या तळ्यात ठेवले. त्याने जाऊन उठले आणि तो डोळस होणार. यावर शेजारी पाजारी यांनी त्याला पूर्वी भिक्षा मागताना पाहिले होते,
ते म्हणाले, भीक मागत बसणारा तो हाच नाही का? ऋत्विक म्हणाले, तो हाच आहे. दुसरे म्हणाले, हा नाही, हा त्याच्यासारखा. तो म्हणाला, मी तोच आहे. यावरून ते त्याला म्हणाले, पुढे डोळे कसे उघडले? त्याने उत्तर दिले, येशू नावाच्या मनुष्याने चिखल करून माझ्या डोळ्याला लावला आणि मला सांगितलं, शिलोवर जाऊन धु. मी जाऊन धुतले आणि मला दिसून आले. तेव्हा तरी त्याला म्हटले, तो कोठे आहे? तो म्हणाला, मला ठाऊक नाही. प्रभूचे शिववर्तमान. विसारे झालेल्या माझ्या बरोबरीनो एका ट्रेनमधून एक वडील आणि त्यांचा छोटा 10-12 वर्षाचा मुलगा प्रवास करीत होते. आणि तो मुलगा प्रवास करीत असताना गाडीच्या बाहेर बघून खूप आनंदाने तो उडत होता आणि आपल्या वडिलांना सांगत होता, पप्पा ही झाडं किती सुंदर आहेत ते बघा, पप्पा हे पक्षी किती चांगले उडत आहेत ते बघा. आणि प्रत्येक वेळा त्याचा वडील सांगायचा, होय मुला खूप चांगला आहे. आणि तो जोर आनंदाने ओरडायचा, नाचायचा. समोर एक तरुण जोडपं बसलेलं होतं. त्याला ते कसं तरी वाटत होतं, त्या मुलगा प्रत्येक वेळेला ओरडतोय, जोरजोरात बोलतोय, आवाज करतोय. तेव्हा त्या जोडप्याने त्या मुलाच्या वडिलांना सांगितलं की हे काय चाललंय, त्याला तुम्ही थोडंसं कंट्रोल करा, त्याला ताब्यावर ठेवा, त्याला शांत बसायला सांगा. ट्रेनमध्ये सगळ्यांना त्रास, त्याला कुठल्या तरी मेंटल हॉस्पिटलमध्ये घेतलं. आणि जो करतोय लक्षण चांगली नाही. तेव्हा ते वडील म्हणाले की आत्ताच आम्ही हॉस्पिटलमधून जाऊन आलो. हा जन्मापासून आंधळा होता आणि डॉक्टरांनी याचं ऑपरेशन केलं आणि आता त्याला दिसू लागलेलं आहे. आणि दिसू लागल्यामुळे ते सर्व ट्रेनच्या बाहेर बघून त्यालाही ज्याला जीवनात कधी बघितलं नव्हतं, जन्मामध्ये त्यांनी कधी पक्षी पाहिलेले नव्हते, झाडं पाहिलेली नव्हती, बिल्डिंग्स पाहिलेल्या नव्हत्या, माणसं पाहिलेली नव्हती, हे सर्व त्याला आज दिसत आहे. तेव्हा त्या जोडप्याला खूप वाईट वाटलं. ते म्हणाले, आम्हाला क्षमा करा, कारण आम्ही तुम्हाला समजू शकतो. प्रिय बंधू किंवा आंधळ असणं काय असतं याचा अनुभव त्या मुलाला आलेला होता. आमच्या शोधून आपण पाहतो की जन्माचा आंधळा असलेला माणूस तिथे नाचत असतो, उडत असतो, येशूची सुवार्ता सांगत फिरतो. लोक खरं करायला बघतात की तुला हे बरं कोणी केलं, व आंधळा होत असला तूच तो आहेस का? आणि माझ्या प्रिय बंधू बहिणी, तो येशूची सुवार्ता पसरवितो, येशूची साक्ष देतो की मसीहा आहे, तारणारा आहे, देवाचा पुत्र आहे, की ज्याने मला दृष्टी दिली आहे. परंतु शिष्य येशूला विचारतात, त्या आंधळा का आहे? त्याच्या आईवडिलांच्या पापामुळे आहे, त्यांच्या घराण्याच्या पापामुळे आहे. आणि येशू म्हणतो, नाही, त्याच्या आईवडिलांच्या किंवा त्यांच्या अनेक पिढीच्या पापामुळे तो आंधळा झाला. आंधळा होणं, दुःख होणं आणि पाप याचं कुठेच साम्य नाही, येशूने स्पष्ट केलं. हा आंधळा अशासाठी आहे की देवाच्या गौरवासाठी, देवाचा गौरव याच्याद्वारे प्रकट व्हावा. आणि येशू जगाचा प्रकाश आहे.
या जन्मांचा आधार असलेल्या माणसाद्वारे आज अनेक वेळेला आपण विचार करतो की एखाद्या व्यक्तीच्या पापामुळे त्या कुटुंबामध्ये अशी वातावरण झालेली आहे. परंतु येशूने ते स्पष्ट केलं. बिब्लिकल आणि थिओलॉजिकल बायबलच्या दृष्टीने, ईश्वर धर्माच्या दृष्टीने माणसाचं पाप आणि माणसाचं पिढ्या पाप आणि माणसाचं दुःख ह्याच्यामध्ये कुठलाही साम्य. तर आपलं पाप आणि आपलं दुःख या आपल्या स्वतःच्या करणेमुळे असतं. माझ्या आई वडील जर गरीब असतील तर मी गरीबच राहील असं नाही. मला मेहनत केली पाहिजे. देवाने मला अनेक कला कौशल्य दिलेली आहे. माझ्या स्वतःच्या कमतरतेमुळे, माझ्या स्वतःच्या आळशीपणामुळे मी स्वतः माझी कला कौशल्य न वापरल्यामुळे कदाचित मी जीवनात गरीब आहे. परंतु माझ्या वाढवडिलांच्या पापामुळे मी गरिबी अनुभवत आहे. हे कदापि म्हणून माझ्या प्रिय बंधू, पाप आणि दुःख, कुणाचं वाढवडिलांचं पाप आणि आपलं दुःख यावरती येशू ख्रिस्ताने आज आपल्याला सुंदर असा संदेश आणि धडा दिलेला आहे. आणि तो जगाचा प्रकाश तुम्ही ह्या जगात तो अवतरलेला आहे. त्या प्रकाशाचा आस्वाद आपण घेऊन या जगातील अंधकार दूर करायचा आहे. आणि जी दृष्टी त्या जन्माचा अंधार असलेल्या माणसाला प्राप्त झाली हीच आपल्याला सर्वांना प्राप्त होते. म्हणून या पवित्र दिवसावरती आपण मनन आणि चिंतन तपास. श्रद्धा प्रकटीकरण स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू यावर मी विश्वास करतो. तो पवित्र आत्म्याच्या योगाने संपला. कुमारी महिमेपासून जन्मला. कोणती पदार्थाच्या अंगाने त्याने दुःख भोगले. त्याला कुसावर केला. तो मरण पावला. त्याला पोटला नाही. तो अधोगतात उतरला. तो तिसऱ्या दिवशी मिळाला उठला. स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ परमेश्वर पित्याच्या उजवीकडे विराजमान झाला. त्यातून तो जिवंत आणि तिचा न्याय करण्यासाठी पुन्हा येईल. पवित्र आत्मा, पवित्र कॅथलिक ख्रिस्त सभा, संतांचा एकोपा, पापांची क्षमा, खेळाचे पुनरुत्थान आणि सर्व काळचे जीवन यावर माझा विश्वास आहे. त्या श्रद्धेने आपण आपल्या विनंत्या परमेश्वराच्या चरणी शिकवूया. प्रतिसाद प्रभू आमची प्रार्थना आहे. प्रभू आमची प्रार्थना आहे. आपले पोप लिओ बिशप थॉमस धर्मगुरू व तटस्थ यांनी भाविकांना पापाच्या अंधकारातून बाहेर पडून प्रकाशाकडे जाण्यास मार्गदर्शन करावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना आहे. सर्व राष्ट्र प्रमुखांनी जगातील युद्धमय परिस्थिती नाहीशी करून राजनैतिक मार्गाने सर्व देशात शांती प्रस्थापित करण्यासाठी तसेच आपल्या देशवासियांचे जीवन सुखी व आनंदी करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना आहे. प्रभू येशूने आंधळ्या माणसाला दृष्टी देऊन त्याला प्रकाशाकडे नेले. आपण सर्वांनी पश्चातापाद्वारे अंधाराचे साम्राज्य झुगारून देऊन नेहमी प्रकाशाच्या मार्गाने कार्यरत राहावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना आहे. प्रभू येशूचे दुःख सहन व क्रूसावरील बलिदान यावर मनोचिंतन करत असताना मृत्यूवर विजय मिळवून पुनरुत्थित झालेल्या प्रभू येशूच्या वैभवात सहभागी होण्यास आपल्याला पाचारण व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना आहे. आपल्या धर्मग्रामातील सर्व असहाय्य व निराश्रित लोकांना
वरदान लाभावे. आजारांना प्रभूच्या करुणेचा स्पर्श व्हावा. सर्व विद्यार्थ्यांना शारीरिक व मानसिक आरोग्य लाभावे. तसेच सर्व प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीपासून आपले रक्षण व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक गरजांसाठी प्रार्थना करूया. हे परमेश्वर तू दयाळू आहेस, तू प्रेमळ आहेस, तू कळवळ आहेस. तू सर्व आमच्या गरजा आम्ही विनंत्या जाणून घेत असतोस. तुझ्या वेदीवर ठेवलेल्या आमच्या सर्व विनंत्या तू रास्तपणे मान्य कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. सर्व समर्थ परमेश्वर तुझ्या मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. हे प्रभू, शांती आणि आनंदाचे प्रतीक म्हणून ही दानं आम्ही तुला अर्पण करीत आहोत. या ख्रिस्त बलिदानामध्ये आमची तुझ्यावरील भक्ती वाढव आणि जगाला मुक्तीचे वरदान दे. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हावर असो. तुमच्या अंतकरणे प्रभूकडे लावा. प्रभू आपला परमेश्वराचे आभार मानूया. हे प्रभू पवित्र विद्या सर्व समर्थ शाश्वत परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र हे योग्य व आनंददायक आहे. आम्हाला अंधकारातून श्रद्धेच्या प्रकाशात नेण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त मनुष्य आणि आम्हामध्ये आदामाच्या पतनामुळे आम्ही सर्व पापाचे गुलाम बनलो, परंतु ख्रिस्तामधील आमच्या बाप्तिस्मा साक्रामेंटामुळे आम्हाला नवजन्म मिळाला आहे. म्हणून आम्ही तुझे दत्तक लेकरे बनलो आहोत. म्हणून सर्वातील दूतांबरोबर सारी पृथ्वी आमच्या नवनिर्मितीचे गीत गाते. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझे आनंदाने गौरव गीत गातो. Sarva
पावित्र्याचा दुर्गम हे झालं आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त वापर करून तू त्यांच्यावर 10 वर्षाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख भोगाला सामोरा गेला तेव्हा तिने आपल्या हातात भाकर घेतली आभार म्हणून ती मोकळी ती आपल्या शिष्याला दिली आणि म्हटली तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा कारण हे माझे शरीर आहे हे तुमच्यासाठी अर्पण आहे. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर एक प्याला पुन्हा तुझ्या आभार मांडली आणि तो प्याला आपल्या शिष्याला दिला आणि तुम्ही सर्वजण हा घ्या आणि यामधून प्या कारण माझ्या रक्ताचा प्याला आहे नव्या आणि शाश्वत कराराचे रक्त आहे हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जाईल हे माझ्या आठवणीसाठी श्रद्धेचे रहस्य हे भाऊ ख्रिस्ताच्या मरणाची आणि पुनरुत्थानाची स्तुती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर आणि कारणाचा त्याला अर्पण करतो तुझ्या समोर येण्यासाठी तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याकडे एक भाव असे आम्ही विनम्रपणे प्रभू सर्व जगभर पसरले तुझ्या विश्वव्यापी ख्रिस्त सभेची आठवण देव आमचे पोप थॉमसांचे मिशन सर्व याचक वर्ग यांच्या समोर ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्ण आविष्कार मिळतो जे आमच्या बंधुवर्गी पुनरुत्थानाच्या आशेने महाविरागी जे तुझ्या दयेवर विसंपून मरण पावले आहे त्यांचे तू स्मरण घे. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देव माता धन्यकुमारी मरिया तिचा पती संत जोसेफ पूज्य प्रेषित आणि उदारतेच्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे त्यांच्यावर आम्ही शाश्वत जीवनाची सहवारस आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा अशी प्रार्थना तुझा पुत्र येशू ख्रिस्त त्याच्याद्वारे कर. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह आणि ख्रिस्ताकडे पवित्र आत्म्याच्या हृदयात हे सर्व समर्थ देवपुत्र तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. कारणाच्या आणि त्याची ईश्वरी शिकवण आणि प्रेरित होऊन आम्ही धैर्यपूर्वक म्हणतो आमच्या सर्वांनी बाबा हे प्रभू सर्व प्रकारच्या वाईटापासून आम्हाला सोडव असे आम्ही विनंतो या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती म्हणजे दिव्य आशेचे अंगात आणणारा येशू ख्रिस्ताच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या साह्याने आम्ही पापांपासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता विवंचनेपासून सुरक्षित असू. हे प्रभू येशू ख्रिस्ता आपल्या प्रेषितांना म्हणालास मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस तर या जमलेल्या ख्रिस्त सभेच्या प्रचंड श्रद्धेने आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती वाईट देण्याची कृपा तुम्ही ती जीवी असून
सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती सदा सर्वदा तुम्हाबरोबर असो. आता आपण प्रभू शांती वंदन करूया. जगाची पाप दूर करणारं प्रभू परमेश्वराचे कोकरूप आहे. या कोकराच्या भोजनात स्मरणात आलेले तुम्ही सर्व धर्म Thank you.
प्रिय बहिणी, काल मानवाट धर्मकामासाठी खूप आध्यात्मिक असा दिवस होता. स्वार्थ प्रचाराचा आणि ख्रिस्ताच्या दुःख सणात अधिक सहभागी होऊन पुनरुत्थानाचा सण साजरा करण्याची कशी तयारी करावी त्या अनुषंगाने जवळजवळ या पॅरिशमधील 300 लोकांनी आध्यात्मिक उपक्रमात सहभागी घेतला. सकाळी फादर लिओ आणि सर्व संडे स्कूलचे शिक्षक आणि 180 आपली मुलं 4 बसेस जणूकाय येशूचे प्रेषित फादर लिओ त्यांना वसईच्या बाजूने वसईच्या धर्मग्रंथाच्या दक्षिणेकडे गेले आणि सर्व जी अनाथ आश्रम होती, अपंग भवन होतं, उमेद, त्याचबरोबर वृद्धाश्रम, बिशप हाऊस, कथेड्रल, मर्सेड चर्च आणि संपूर्ण इथे आपल्या श्रद्धेचा उगम संत गुरुसाहेब गार्सियाच्या पावलावर पाऊल ठेवण्यास होते. आपल्या मुलांनी त्या चर्चमध्ये बॉर्न जेजूस या चर्चमध्ये जाऊन तिथे संपूर्ण दिवसाची प्रार्थना केली. फादर लिओ यांनी अगदी चोख असं नियोजन आयोजन आपल्या शिक्षकांना बरोबर घेऊन केलेलं होतं. मुलांचा नाश्ता, मुलांना जेवण, त्यांना कोल्ड्रिंक्स, भरपूर पाणी आणि शेवटी त्यांना आईस्क्रीम असं संपूर्ण मुलांना आपण चर्चतर्फे दिलेलं आहे. चर्चतर्फे आपण अशासाठी देतो की मुलांची आध्यात्मिक जडणघडण होते. 20 मुलांनंतर 10, 15, 20 वर्षांनंतर जेव्हा मोठे होतील, आम्हाला लागतील, तेव्हा त्यांना सुद्धा वाटेल की फादरांनी कधीतरी आम्हाला आमच्या आध्यात्मिक जडणघडणीसाठी चर्चमधून आम्हाला खर्च केलेला होता, आर्थिक हातभार उचललेला होता. आणि त्यांचे पालकसुद्धा अधूनमधून वेगवेगळ्या मार्गाने ती आर्थिक भरपाई ते करत असतात. म्हणून आपण पैशाची अडचण न येता जे काही कार्य करायचं आहे ते करण्यासाठी आम्ही दोन्ही फादरांनी जणूकाही वेळा उचललेला आहे. आपण सर्वजण काळ्या वाचून फादर लिओची सेवा विनंती करूया. कारण आपल्या धर्मग्रंथातील एकच धर्मगुरू आहे, तर आपला एकच धर्मग्राम आहे की संपूर्ण वसई डायसिसमध्ये 180 होतं. अशा ठिकाणी मिळवून त्यांना पुरुषाच्या वाटेचं जे नाविन्य मुलांना पटवण्यासाठी, त्यांच्या हृदयात बिंबवण्यासाठी तरी येशूचे प्रेषित त्याबरोबर स्वर्ग प्रसार करण्यासाठी गेले. आपल्या उत्तरेच्या बाजूने जवळजवळ 150 ज्येष्ठ नागरिक घेऊन मी आणि ज्येष्ठ नागरिकाचे पदाधिकारी आणि आगाशी कोल्हापूर येथे जे ब्लेसेड साक्रामेंट आश्रम आहे तेथे संपूर्ण दिवसाची त्यांची रिट्रीट झाली. फादर लिनस मेलो, फादर राजेश साबरे यांनी त्यांना आध्यात्मिक भोजन दिलं. मी सुद्धा त्यांच्याबरोबर हजर होतो आणि त्यांनी सुद्धा आपल्या जीवनामध्ये पुनरुत्थानाची सणाची ह्या रिट्रीटद्वारे ज्येष्ठ नागरिकांनी तयारी केली. एका बाजूला मुलं आणि दुसऱ्या बाजूला त्यांचे आई. आता मधल्या लोकांसाठी काय आहे ते आपले फादर लिओ आता तुम्हाला सांगतील. ते म्हणजे गेल्या आठवड्यामध्ये संपूर्ण 12 गावामध्ये गाव परिवारातील हिंसा पार पाडल्या. सर्व सेवाकी त्यांनी पॅरिश काउन्सिलने आणि गाव परिवारातील लोकांनी सुंदर असं नियोजन केलं. एका गावात तर त्यांनी उच्चांक गाठला, व्हेजिटेरियन जेवण ठेवले. सिस्टर जॉहान्ना आहे ना, जणू काही त्यांनी एक प्रकारची 7व्याची मिसा असते त्यानंतर पुढं आपण जेवण करत असतो तशी त्यांना श्रद्धांजली त्यांनी वाटली. खूप आनंद झाला उपक्रम पाहून आणि त्याविषयी पुढाकार घेऊन सगळ्याच गावकऱ्यांनी खूपच सुंदर आयोजन नियोजन केलं होतं. तुमचं अभिनंदन. त्या आठवड्यात आम्ही संपूर्ण त्या दिवसात आम्ही तुम्हाला पवित्र आठवड्यात काय उपक्रम होणार आहे त्याविषयी सुद्धा स्पष्टीकरण दिलेलं होतं. परंतु त्याच्यामध्ये एक छोटासा गोष्टी आपण रद्द करत आहोत. पॅरिश काउन्सिलच्या संगणमताने त्यांचे संपूर्ण विचार घेऊन
जो आपण कुटुंबामध्ये जे आपण उसाची वाढ करणार होतो ते आपण रद्द केलेला आहे आणि आपण परंपरेप्रमाणे आपण नेहमी देवळावर आपण येणार आहोत सर्व सौदा साजरा. परंतु जो क्रूस आहे जो आपण विकत आणलेला आहे आपल्या घरामध्ये आहे आपल्या मुलाबाळांच्या हाती द्यायचा तो क्रूस आपण शुभ शुक्रवारी आपल्या घरातून आपण काढणार आहोत आणि आपल्या गावातील सेंटरवर किंवा आपल्या विशीच्या क्रॉसवरती आपण येऊन तिथे सुरुवातीची प्रार्थना करणार आणि सुरुवातीची प्रार्थना झाल्यानंतर परंपरेप्रमाणे आपण चालत आपल्या चर्चकडे येणार आहोत आणि तेथे राहिलेली सौदा स्थानं शेवटचा आशीर्वाद आणि चिंतन होणार. घरामध्ये किंवा घराच्या समोर एक स्थान घ्यायचं त्याचा भावार्थ एवढाच होता की ख्रिस्त माझ्यासाठी माझ्या कुटुंबासाठी मरण पावलेला आहे ही भावना आपल्यामध्ये अधिक जागृत व्हावी. तिसऱ्यांदा पहिल्यांदा येशू ख्रिस्त पडला तो माझ्या घरासमोर पडलेला आहे आणि मी काही दगड काही त्याला उचलत आहे आणि तो आशीर्वाद मला मिळत आहे आणि माझ्या घरातील क्रॉस मी वाहणार आहे या मागचा तो भावार्थ होता. परंतु अजूनही मला वाटते आपली ती तयारी झालेली नाही. जेव्हा कधी ती तयारी होईल तेव्हा आपण त्या दृष्टीने तशी उसाची वाट करू. पण सध्या जे आपण पारंपरिक करत आहोत तेच आपण चालत ठेवत आहोत. इतर गुरुवारचा आणि शनिवारचा रविवारचा कार्यक्रम तसाच पुढच्या सूचना सांगितलं की आज शनिवारी ती 180 मुलं उसाच्या वाटेच्या भक्तीसाठी गेले होते आणि आपले 150-200 ज्येष्ठ नागरिक ते देखील उपवास काळावर चिंतन मनन करण्यासाठी गेले होते. तर आपले जे मधला वर्ग आहे त्यांच्यासाठी जे विवाहित लोक आहेत तरुण दाम्पत्य त्यांच्यासाठी देखील 19 तारखेला रजेचा दिवस आहे. धर्मप्रांतीय पातळीवर कुटुंब परिषद ठेवलेली आहे आणि जास्तीत जास्त दाम्पत्य आणि कपल्स त्या कुटुंब परिषदेला जावं अशी अपेक्षा आहे. 19 तारखेला संध्याकाळी 4:30 वाजता कृपामाता हॉल बापरी येथे कुटुंब परिषद संपन्न होते. 15 मार्च 2026 प्रायश्चित्त काळातील 4था रविवार आजची उपासना अक्कलपाट गावाने गेली त्याला धन्यवाद. पुढच्या रविवारची उपासना धोतेपाट गाव परिवाराची असेल. समाजसेवा मंडळातर्फे नवनिर्वाचित नगरसेवक महापौर उपमहापौर यांचा सत्कार 19 मार्च रोजी सकाळी 10 वाजता आयोजित केलेला आहे. निर्वाळ येथील त्यांच्या कार्यालयात आपणास हार्दिक आमंत्रण. प्रबोधन संस्थेतर्फे उपवास काळात रविवारी व्याख्यानाचं आयोजन केलं जातं त्याविषयीची अधिक माहिती नोटीस बोर्डवर मिळाली. निर्भय जनसंस्थेचा वर्धापन दिन शनिवार दिनांक 21 मार्च रोजी संध्याकाळी 5 वाजता विशाखा येथे संपन्न होत आहे. अधिक माहितीसाठी नोटीस बोर्ड पहावा. हिंसकी बॉल संघटनेतर्फे 19 मार्च रोजी उसाच्या वाटेची भक्ती कर्जत डॉन बॉस्को सेंटर येथे आयोजित केलेली आहे. ज्या प्रकारे नावं दिलेली आहेत त्या बसेस त्या दिवशी सकाळी 3:45 वाजता सुटतील याची नोंद घ्यावी. जे भाविक जाऊ इच्छितात त्यांनी आपलं औषध व पाणी सोबत घ्यायचं आहे. संत विन्सेंटी पॉल संघटनेतर्फे 22 मार्च रोजी सकाळी 8:30 ते 1 वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. गाव मिसा संपलेले आहेत. या संपूर्ण गाव मिसाच्या वेळेला उत्तम आयोजन आणि चांगली उपस्थिती लोकांची दिसली. आपल्या सगळ्याच्या आयोजनाबद्दल गाव परिवाराची सेवक नेत्याची विशेष धन्यवाद. नागभट जनहित संस्थेतर्फे रविवार 22 मार्चला डोळे तपासणी शिबिर सकाळी 9:30 ते 12:30 या वेळेत आयोजित केलेला आहे. अधिक माहितीसाठी नोटीस बोर्ड पहावे. जीवन विकास मंडळातर्फे रविवार 22 मार्च रोजी सकाळी 9:30 ते 11 या वेळेत AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषयावर मोकसाळी येथे व्याख्यान आयोजित केलेलं आहे. अधिक माहितीसाठी नोटीस बोर्ड पहावा. आपल्या ज्या गाव मिसा झाल्या त्या गाव मिसा जे दान गोळा करण्यात आले मिसाच्या वेळेला ते पुढीलप्रमाणे नाळा गाव परिवार 4,255, वाळूचे गाव परिवार 2,182,
शिवी 1655, उकरगा 860, मांडवे 1200 रुपये, सिकरभाट 5330, चिंचोली 3907, अक्करभाट 4160, विठाळे 1910, भाटी 4400, अटोळी 6571, मोठेभाट 3320. मागील रविवारचे दान 37,050, बुधवारचे दान 12,270, दिवसेंचे कोणचं मागच्या आठवड्याचं दान 28,622 झाले. आपल्या औदार्याबद्दल धन्यवाद. आशीर्वादासाठी उभे असते. प्रभू बरोबर असो. सर्वशक्तिमान सनातन प्रभू परमेश्वर, पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तिचा आशीर्वाद पुन्हा सर्वांवर हो. जा प्रभूच्या कृपेत वाढण्यास तुम्हास आठवण्यात येत आहे. Namo